उपवास करते खूप आधीपासून, कारण घरी मी म्हटलं तसं माझी आजी आळंदीची आहे. हां, तर त्याच्यामुळे आळंदीचं खूप हे आहे किंवा वारीचं आणि या सगळ्याचं खूप एक वातावरण खूप छान आहे. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले विजिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. ठीक आहे, वारीला जरी नाही गेलो तरीही आळंदीला जाणं नक्की होतं. स्पिरिच्युअल म्हणजे काय असतं ग, तुम्ही एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणं तुमची, मग ती तुमच्या कामावर असू शकते. प्रत्येकाने एक श्रद्धास्थान स्वतःचं निवडलेलं असतं असं मला वाटतं. मला ज्ञानेश्वरांचं साहित्य सगळं हे प्रचंड आवडतं, मला अभंग आवडतात. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. स्टार किचनमध्ये आज धमाल अभिनेत्री आहे, तुमच्या सर्वांची लाडकी अभिनेत्री आहे. सो कोण आहे? सो तुम्ही वरती नाव बघू शकता. स्वानंद आणि गौतमी यांच्या घरी आलेली आहे मी आज. हॅलो. यावे सो अखेर फायनली पोचलोय. कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मस्त. घर खरंच खूप छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू धन्यवाद. ऑल क्रेडिट गोज टू स्वानंद. हां, स्वानंद काय ऐकलं नाही तिने? नाही, शपथ नाही ऐकलं. ऑल क्रेडिट गोज टू नाही, वाय स्वानंद, मला पण आहे क्रेडिट, ऑफकोर्स मला पण आहे. पण एवढं छान माझ्या मते. का म्हणजे मी चांगलं नाही करू शकत घर, असं वाटतंय तुला? आता तुझा आत्ता आलेल्या मुलावर विश्वास आहे, आपल्या भेटलेल्या ह्याच्यावर नाहीये. नाही, मला तुझ्यावर पण विश्वास आहे. थँक्यू. स्वानंद हो, कारण स्वानंदनी खूप लक्ष देऊन गोष्टी करून घेतल्या आहेत आणि मला असं नेहमी वाटतं की इंटिरियर करताना तुम्ही लक्ष नाही दिलं तर काही होत नाही, तर चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. सो तो रोज येऊन पाहायचा आणि अर्थात आमचे दोघंही आर्किटेक्ट जे ते फारच गोड होते, त्यामुळे त्यांनी खूप छान छान सजेशन्स दिले. ओके, बरं मला सांग, कसा चालू आहे संसार? अरे अप्रतिम चालू आहे संसार, मस्त चालू आहे. असं काही खूप वेगळं काहीतरी आयुष्यात घडतं असं खरंच वाटत नाही. म्हणजे जसे आधी होतो तसेच आत्ताही आहोत. आणि मला वाटतं तीच असते ना ब्युटी, की काहीतरी वेगळं आपण खूप काहीतरी करतोय असं नाही वाटलं पाहिजे. जे रुटीन छान चालू आहे ते समजा छान ऍडजस्ट झालं. जबाबदारी तुझ्या वाढली नाही, घर सांभाळणं एक हा खूप टास्क असतो. हो असतो, ऑफकोर्स आली ना. म्हणजे घर सांभाळायला लागल्यापासून कळलं की खूप जास्त वेळ द्यावा लागतो घरात सुद्धा आपल्याला. आणि पण स्वानंदही तेवढंच सगळं करतो. म्हणजे आम्ही दोघंही खूप छान एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असतो या बाबतीत, कारण त्याला नीटनेटकं प्रचंड राहायला आवडतं. मी पूर्वी तेवढी जास्त नव्हते, थोडीसं एक आपलं टाकलं इथेच वगैरे असं होतं. तेव्हा आई होती, तेव्हा आई असते बहीण आजूबाजूला, होती. तर त्यामुळे कुठेही काही टाका वगैरे असं व्हायचं. पण लग्न झाल्यानंतर ती एक मेजर गोष्ट चेंज झाली की मी खूपच आता OCD वगैरे नाही म्हणू शकत आपण त्याला, पण मला असं नाही आवडत तिकडे पसारा पडलाय तिकडे पसारा पडलाय, किंवा रात्री किचन साफ नसेल तर मग माझं डोकं. पण स्वानंदच्या भीतीने पण तू करत असशील किंवा भीतीने वगैरे नाही, पण त्याचं एवढं तो चांगलं करतोय पाहिल्यानंतर मलाच लाज वाटली जरा. म्हणजे आपणही थोडं तरी काहीतरी करायला पाहिजे म्हणलं आयुष्यात. आणि मग मला ती ऑफकोर्स तुम्ही स्वतः सगळं करायला लागतं तेव्हा ती डेव्हलप होतेच आपोआपच आवड. येस. बरं, इथे तर तुला पकडलंय की तू त्या बाबतीत थोडीशी हो होतीस. किचन मध्ये काय तुझं? किचनमध्ये मला असं नेहमी वाटतं ना की आवड असायला लागते त्या गोष्टीची. कुकिंगची पण एक आवड लागते. तर तेवढी आवड मला कधीच नव्हती की एक आपण छान कुकिंगची आवड आहे खूप जास्त. आणि हे जेवढं मी घरात करायचं ते आईला फोन करून, आई आज काय करायचंय हे मग आई सांगतेय तिकडनं की हां याची फोडणी दे त्याची फोडणी दे, येतं बनवता. पण असं वाव मी आज हे बनवते, आज मी ते बनवते, त्याच्याच आनंदच चांगला आहे जास्त. कारण त्याला लोकांसाठी त्यांना खाऊ घालायला आणि काय काय वेगवेगळे प्रकार करायचे, ते प्रेझेंटेशन व्यवस्थित असलं पाहिजे सगळं डिशमध्ये त्या गोष्टींचं, असा आहे तो कम्प्लिटली. त्याच्यामुळे हे पण थोडंसं त्याला जातात मार्ग. सो नॉट डन गौतमी. हां, अरे पण मी करते आता.
करतेस म्हणजे अर्थात करते मी. स्वानंदला परीक्षा तर घेणारच आहोत आम्ही तुझी. स्वानंदला विचार, आईला विचार माझ्या. नाही, आईला स्वानंद पर्यंत जायची गरज नाही, आम्ही स्वतः टेस्ट करणार आहोत. तुम्ही करणार. येस, तो आम्ही तुला किचन मध्ये घेऊन जाणार आहोत तुझ्या, आणि लेट्स सी काय बनवतेस, काय खायला घालतेस आम्हाला. मला फार ग्रेट नाही अगदी असं उद्या म्हणाल तुम्ही बिर्याणी वगैरे बनवा, पुरणपोळी बनवा तर नाही येणार. बेसिक बेसिक गोष्टी येतात मला चांगल्या. बघूया, होपफुली पोट भरून आम्ही. इतका प्रचंड क्वेश्चन मार्क आहे तिच्या चेहऱ्यावर. मला असं वाटतं की मला भीती वाटलीये, कारण की मला डाऊट अजूनही आहे. ऐक ना, मध्ये मी एका त्या शो पूर्ण अख्खा करून आलीये की असा की ज्याच्यात आम्हाला किचन मध्ये सगळ्या गोष्टी बनवायच्या होत्या, तर त्याच्यात जमायला लागलंय थोडं थोडं तरी. ठीक आहे, तिथे रिटेक वगैरे होतात, तिथे थोडीशी चिटिंग असेल. काही नव्हती चिटिंग, सगळं खरं होतं. भयंकर काय काय पदार्थ बनायचे, काही काही वाट लागायची, काही काही खूपच अनोईंगली छानही बनून जायचे. सगळं झालंय, काही तिथे रिटेक वगैरे नव्हते. बरं, ताई आहे, ताई खूप जास्त कुकिंग सेम होतं का मी दोघी जणी, दोघींनाही सर्वायवल इतपत येतं आम्हाला. अच्छा, हा म्हणजे उद्या कुठेतरी पडलो जाऊन तर सर्व्हाइव्ह करू शकतो. आम्हाला भात पोळी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात. भाज्या आवडतात वेगवेगळ्या, पण किंवा पास्ता बिस्ता पण येतो करता, नाही असं नाही. पण त्यासाठीची एक ती आवड असं ना की आज मी हे बनवते, आज मी ते बनवते. तर काही जणांमध्ये ती इनहेरंट असते बघ, ती आवड, ती जेवू घालण्याची समोरच्याला, किंवा छान छान काहीतरी पदार्थ बनवणे, आणि त्यांना ती अक्कलही असते कसे बनवायचे त्याची. आपल्याला ती नाही आहे. म्हणजे कशातही काहीही घालून काहीतरी छानसा एक पदार्थ ऑन द स्पॉट ते लोक स्वानंद करतो तसं ऍक्च्युली, सिरियसली. क्या बात. स्वानंद असा, म्हणजे मी त्याला म्हणते नाही मला मला साधं दे रे, मला एवढं काही फॅन्सी देऊ नकोस, असं करून मी सेम पदार्थ मी वेगळा घेतलेला असतो. मग तो त्याच्यात वरती असा काहीतरी चाट मसाला टाकेल, मग अजून काहीतरी एक वेगळंच टाकेल, जिरावण टाकेल वगैरे, आणि त्याने ते केलेलं तर इतकं दरवेळेला मस्त लागतं की मी प्लीज मला पण करून दे, आता तू केलंस मलाही हे सेम आत्ता ये बना के दे मुझे. सो आता मी म्हटलं आषाढी येऊ घातलेली आहे, तर म्हटलं की आपण रताळ्याचा किस करूया छान. ओके. आणि दुसरी डिश काय ते मी नंतर सांगते, कारण की एकदम अशा दोन विरुद्ध डिशेस बनवतोय. फुल उपासाचं मी किचन मध्ये, हा सगळ्यात माझ्या सरप्राईज आहे माझ्यासाठी. नाही, माझ्या आईसाठी पण असणार आहे सरप्राईज. सिरियसली ते सोड, आमच्याकडे ज्या जेवण बनवायला येतात पौर्णिमा म्हणून, तिच्यासाठी पण कदाचित सरप्राईजच असणार आहे बिचारीसाठी. अहो मलाच सांगायचं फोन करून, मी करून दिला असतं. तयारी सगळी करून ठेवली असती. आणि मी आज सकाळी तिला काही सांगायचं विचारलंय, सो सगळी तयारी मी केली आहे. अजून रेसिपीला सुरुवात नाहीये, पण किचन मध्ये आला कंप्लेंट बघा मॅमच्या. तसं असतं, कंप्लेंट करत करत केलं की छान बनतं खाणं. उलट खूप छान मनाने करावं लागतं. पण हे तुला माहितीये ना, किचन मध्ये आपण बनवताना ज्या कंप्लेंट्स आपण चांगल्याच मनाने करायचं खाणं. पण एक आईच्या हातची चव वेगळी असते. हो हो, ठीक आहे. नवरा बनवतो, नवऱ्याच्या हातची चव वेगळी असते. ठीक आहे. आणि जेव्हा आपण हॉटेलमध्ये जाऊन जेवतो, आय हेट इट. सिरियसली मला नाही आवडत हॉटेलिंग फारचं. आईला विचार, माझ्या इव्हन स्वानंदलाही विचार, माझ्या सासूला विचार. त्यांचं असं असं की बरे बाई तू बाहेरचं जास्त खात नाही. मला नाही आवडत. झोमॅटो, ब्लिंकिट वगैरे असं. झोमॅटो कधीतरी वन्स इन अ ब्ल्यू मून आपण मागवतो, पण मी स्वानंदा तरी म्हणायचं घरात आहे ना पोळी भाजी, कशाला उगाच वेगळं काहीतरी करायचंय, आणि ते माझं असतं जरा. ओके, बरं. मला नाही आवडत बाहेर. पण तू आता दौऱ्यावर वगैरे जाते ना, तेव्हा इलाजच नसतो. तेव्हा तुम्ही काय करणार, किती तुम्ही तिथे शिजवू नाही शकत काही. तेव्हा बाहेरचं खाणं कंपल्सरी. तेव्हा कंपल्सरी. माझं पोट खूप बिघडतं यार दरवेळेला बाहेरचं खाऊन खाऊन. आणि तुझं बाहेर असं खाल्लं तर मग मी काहीतरी असं खाते की ज्याने त्रास नाही होणार ऍटलिस्ट मला. पण समज असं वन डे साठी कुठेतरी गेली पुण्याला वगैरे, सकाळी जाऊन संध्याकाळी परत यायचं, त्या मुमेंटला काय करते? पुणे चल तुझं घरच आहे, दुसरीकडे असं कुठे, तेव्हा काय करतेस? मी आयदर डबा घेऊन जाते, वन डे मध्ये जायचं असेल तर मी शिस्तीत डबा कॅरी करते. हो, आणि डबा खाते, म्हणजे वेळही म्हणतील मला लोक, पण मला आवडतो डबा खायला वगैरे. एवढे अवेलेबल असताना हॉटेल्स. हा म्हणजे मी खाते, नाही असं नाही, पण मी प्रिफर करते. आता जसं फॉर एक्झाम्पल आता आमचा जस्ट अकलूजला शो होता, तर मला माहिती होतं की उगाच पोटाचा काहीतरी नंतर काहीतरी आपण खाणार, आणि वेराच खाणं सगळं चांगलं होतं, काही प्रश्न नाही, पण आपल्याला प्रत्येक ठिकाणचं सहन होईलच असं नसतं. आणि नाटक आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मधल्या काळात मला खूप पोटाचा त्रास झाला होता. म्हणजे मी ऑलमोस्ट ऍडमिट केलं होतं आणि परत येऊन मी नाटक केलं. एका पॉइंटला आता मध्ये असाच मला त्रास झाला होता, जेव्हा खूप मला उलट्या आणि पोट दुखणं असं सगळं चाललं होतं माझं. तेव्हा तर मी सरांना फोन केला, सर कदाचित आजचा आपल्याला कॅन्सल करावा लागतोय का. आणि मला अक्षरशः मी अशी होते पूर्ण, असा घेऊन गेला स्वानंद, हे केला प्रयोग केला आणि मग घरी आले. खूप हे शो मस्ट गो ऑन ना, कारण
हा शो मस्ट गो ऑन, ती राईट. कॉन्सेप्ट आहेच आहे ना की शो मस्ट गो ऑन. त्याच्यामुळे ताई मी किस्त्यात मी थोडासाच हे करतेय, खूप असा नाही, कारण आपण एवढेच जण खाणार आहोत त्याच्यामुळे कमी करते मी आता. येस. तू व्हिज्युअल घे पाहिजे जवळ, तुला जवळून पाहिजे. हे ना तू पण कर ना थोडंसं काम. हे घे, हे सोलून दे मला. असं नुसतं नसतं उभं राहायचं किचन मध्ये, नुसतं उभं राहायला अलाउड नसतं, त्यामुळे हे मला सोलून दे. पाहुण्यांना कोण कामाला लावतं? हे काय पाहुणे कुठे? तू पाहुणे म्हणतेस स्वतःला? पण असं कोण करतं? ये जरा किचन मध्ये सोलून दे मला. थोडंसं काम कर नाही का साईडला, म्हणजे आपण दोघी काम करता करता गप्पा मारूया. बरं, सासूबाईंची आवडती, तुझ्या हातची आवडती डिश कोणती आहे? सासूबाईंची माझ्या हातची आवडती डिश, तिला दही भात आवडतो खूप. दही भात म्हणजे मी ना फोडणी आणि हे घालून नाहीये. हा म्हणजे काय कष्ट? याच्यात काय कष्ट आहेत मग फारसे? दही भातात आहेत, छान फोडणी दिलेला मस्त दही भात तिला आवडतो माझ्या हातचा. आणि ती स्वतः प्रचंड सुगरण आहे, त्याच्यामुळे ती खूपच हे असेल. नाही बास, एवढं आपण एवढ्याच करूया. हा, तू टॉपिक चेंज केला नाही, मी सांगितली का आपण करता करता इन्फॉर्मेशन देतो ना की केस बांधलेत, कारण ते त्याच्यात नाहीतर पडतात, नाहीतर किचणीत जायचे माझे केस. बरं, आईच्या हातची आवडती डिश म्हणजे आईने बनवलेली? डाळाची खोल्या. ओके. हा, म्हणजे वरणफळ पण म्हणतात आय गेस याला ना. मला अजून काही करायचं नाही ना, तर तेवढं सांगेन मी हळू. बरं, लागली हेल्प तर सांगेन. तर वरणफळ आवडतात मला आईच्या हातची. आमच्या घरचीच एक स्पेशालिटी आहे ती म्हणजे मागे. हा, मटार उसळ. अच्छा. हां, सो मटार उसळ खूप बाप बनते आमच्याकडे, सगळ्यांना आवडते. सो मी इथे सुद्धा ट्राय केली आहे ती बनवली. एकदा मी बनवली होती, एकदा पौर्णिमाला मी सांगितलं की कसं सगळं करायचं. ती कमाल आहे, ती पण मस्तच बनवते सगळं, आणि ती खरंच कळून चुकलंय मला. हा, अरे एवढं जर का कोणी खरंच चांगलं बनवत असेल ऑलरेडी, तर आपण कशाला उगाच वाईट खाणं घालायचं स्वानंदला. स्वानंद तुझी ग्रेट. पण विचार तू त्याला फोन करून, तो सांगेल तुला खरंच की मी हा शो त्याचा एक आहे. हा, मी त्याचं सांगते बाय द वे, त्याचं तो माझ्या कुकिंगच्या तो म्हणतो की गवत्याला आवडत नाही फारसं काही बनवायला, पण ती अशी पटापट, त्याचं खूप असं इत्मिनानसे म्हणतो ना आपण, आरामात सगळं हे असं करायचं, हे एवढंच कापायचं वगैरे, असेच काप करायचे, हे सगळं असतं. माझं तसं नाही होत, मी पटापट करते, पण छान बनतं, म्हणजे त्याला चव आवडते नेहमी, किंवा असं म्हणतो तरी तो. मी भेटणार आहे. भेट. आणि स्वानंदला नेक्स्ट एपिसोडमध्ये स्वानंद किचन मध्ये असेल. ऍक्च्युली त्याला आज असायला पाहिजे होतं खरं ना, त्यानेच केलं असतं ग. हो, त्याच्याबरोबर शो करायला पाहिजे होता मला. हो, तू चुकीच्या व्यक्तीला विचारलं शो करण्यासाठी. लग्न झालंय, संसारी झाली. हो, पण बराच काळ गेला, पण लोकांची लग्न न होता सुद्धा अप्रतिम जेवण बनवता येतं लोकांना. म्हणते मी गौतमी, म्हणून असं काही नसतं की लग्न झाल्यानंतर जेवण यायलाच पाहिजे वगैरे. ते आधी पण येतो, तर लग्न नंतर. मला बेसिक, मी सर्वाईव्ह होऊ शकते कुठेही, एवढं मला येतं. उद्या तुम्ही म्हणाल पुरणपोळी बनवा, बिर्याणी बनवा वगैरे, तर असं नाही जमणार मला. दही भात खाऊन घालून तुम्हाला रागवणं, मी राग याच्यावर काढते. हे बघ, मी चिडले मी. बरं, ताईच्या हातची कोणती डिश तुला सगळ्यात जास्त आवडते? ताईच्या हातची, ताई ऍक्च्युली खरं ना असं काही खूप वेगळं किंवा सेम आहे, आमच्या दोघींचंही सेम आहे. आणि ऍक्च्युली खरं सांगू, माझ्या आईला पण अशी खूप जास्त कुकिंगची, माझ्या आजीला प्रचंड आवड होती कुकिंगची, पण आईलाही माझ्या तेवढी जास्त नाही आवड, की असं एक मी आज हेच बनवते तेच अशी नाही आहे. ती पण सगळं तिला बनवता येतं, अर्थात तिला येतो, कारण तिने वर्षानुवर्ष, तेव्हा तर पूर्वी असं पण नसायचं ना की काही कोणी आपल्यासाठी बनवेल, पण तिला येतं सगळं. पण तिला सुद्धा असं तू चॉईस दिला असं ती म्हणाली की हा, मला तेवढं नाही आवडत करायला. ओके. सो ते आमच्यात हेरिडिटी आलंय कदाचित थोडंसं. आणि घरात सगळ्यात जास्त फेवरेट मेनू असा कोणता असतो किंवा कोणता होता, जेणेकरून तुम्ही दोघी बहिणी येस आज हे बनते घरात? बऱ्याच गोष्टी होत्या अगं आमच्याकडे तशा. म्हणजे मी म्हटलं तसं एक मटार उसळ प्रचंड आवडायची, आवडते अजूनही. डाळ्याची खोले आवडतात खूप, आंबाडीची भाजी, वाव मस्त. आणि काय बरं, आजी ना, माझी आजी लोणची खूप बाप बनवायची ग. ओके.
म्हणजे आणि आमच्याकडे असा एक सोहळा असायचा लोणचं बनवायचा, कारण काकू आत्या सगळेजण यायचे, एवढाले ते मसाले, एवढी लिंब आणि घरी ते सगळं सगळं लोणचं. कैऱ्यांचं सगळं करून ते असे 10 ते हे तयार असायचे पूर्ण लोणच्याचे. त्यामुळे हे माझी आजी खूपच सुगरण होती, काहीच्या काही चव होती तिच्या हाताला आणि भारी बनवायची ती, सगळंच भारी बनवायची खूपच. बरं, तुझे मसाले कुठले असतात? मसाले कुठून घेतेस, काय करतेस? एक गोडा मसाला तर आमच्याकडे तयार केला जातो घरी, म्हणजे सासरी की माहेरी? माहेरी. ओके. माहेरी. सो गोडा मसाला जो एक आमटीत आपण चिंचगुळाची आमटी म्हणतो त्याच्यात गोडा मसाला असतो. सो ती आजीचीच रेसिपी आहे गोडा मसाल्याची, जी आता माझी आत्या काकू दोघी जणी त्या शिकल्या आहेत तिच्याकडनं रेसिपी. सो आता त्या दोघी करतात, त्यामुळे त्या आम्हाला दरवेळेला असे पाठवत असतात पॅकेटच्या पॅकेट गोडा मसाल्याचे आणि याचे. पण ते मसाले आणि बाकी तर नाही असे काही, म्हणजे ती प्रोसेस पाहिली तुम्ही मसाले बनवण्याची? हो मी पाहिली आहे. खूप भारी असे, कारण मला आठवत आहे शाळेतनं जेव्हा, म्हणजे शाळेच्या वेळेचं आहे कारण हे सगळं जास्त आठवण, शाळेतनं जेव्हा घरी वगैरे यायचे तेव्हा प्रॉपर ते काय म्हणतो आपण मसाल्याचा असा खालीच वास यायचा बरेचसा. आम्हाला कळायचं की वरती आज मसाल्यांचं काम चालू आहे. ओके, सो दाण्याचा कूट झालेला आहे आपला. थोडा जास्त हे झाला पण ठीक आहे, ते एकत्र होतं. आता मी हे सगळं पॅनमध्ये काढून घेणार आहे किंवा एका बाउलमध्ये. सो हा असा मस्त कूट झालेला आहे दाण्याचा. आणि आता हे आपण जे रताळं किस पूर्ण केलेला आहे रताळ्याचा तो मला खूप आवडतो स्वतःला हा. हो, मला प्रचंड, मला उपासाचं सगळंच खाणं खूप जास्त आवडतं. ओके. सो मी एनिवे आपण ह्याच्यात थोडा कूट हे तू खास एकादशी आहे म्हणून छानसं. हो, एकादशी आहे म्हणजे येणार आहे तेही एक कारण, आणि मला खरंच आवडतो खूप रताळ्याचा किस खायला. हे आधीच मिश्रण करून घ्यायचं याच्यात, दाण्याचा कूट आणि हे टाकून. पण तू उपवास वगैरे करते? मी आषाढीचा करते. अच्छा. मला आवडतो आणि आषाढीचा म्हणजे. आणि बाकी कुठले उपवास? म्हणजे उपास म्हणजे न खाऊन मला नाही करत मी खाऊनच. हा. आणि मला त्या दिवशी ती ह्याची जी बटाट्याची काय म्हणतो आपण आणि बटाट्याची भाजी असते बघ, ज्याच्यात काही कांदा लसूण वगैरे सगळ्या गोष्टी नसतात, शेंगदाण्याचा कूट. हा, शेंगदाण्याचा कूट, मिरची, हा रताळ्याचा किस, त्याच्यानंतर याची आमटी आपली जी वरई आणि आमटी म्हणतो आपण, ती वरई आमटी आणि कूट टाकलेली, आणि हे सगळं म्हणजे असं आहा हा होतं मला की यार हे कधी एकदा खायला मिळतंय. आणि मला म्हटलं तसं आजीनी या सगळ्याची खूपच सवय लावली. फोडणी देता देता गाणं म्हणा. हा, ओके. फोडणी अजून साखर आणि मीठही टाकायचं त्याच्यात. हा, म्हणजे ते करता करता म्हणशील. कुठलं गाऊ? थोडंसं गाऊन दाखवते एक. रंगा येवो नावाचं गाणं आहे, म्हणजे अभंग आहे, सॉरी गाणं नाही अभंग आहे. रंगा येवो ये, रंगा येवो ये, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई, येवो ये, रंगा येवो ये. वाव, खूप सुंदर अभंग आहे अगं हा. आणि जेवण बनवता भले म्हणजे छानच आहे त्याच्याबद्दल. पण असं किचन मध्ये किती गुणगुणत असते तू, तुझं किती चाललेलं असतं? किंवा मी गुणगुणण्यापेक्षा मी लावते गाणी. सो यात काय होतं, आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपण गुणगुणण्यापेक्षा बरेचदा ती गाणी लावलेली असली की त्याच्याबरोबर आपण गात राहतो बघ. सो मला ते जास्त आवडतं रादर दॅन स्वतःच वेगळं घ्यायचं. तुझं प्लेलिस्ट मधलं सगळ्यात फेवरेट गाणं कोणतं आहे?
खूप आहेत गाणी. जे बाकी नेहमी असं- ऐकते मूड ऑफ झाल्यावर, माझा मूड ऑफ झालाय सो मी आता हे गाणं ऐकून स्वतःला रिफ्रेश करतेस. तशी खरंच खूप गाणी आहेत. म्हणजे असं माझी प्रत्येक मूडची वेगळी गाणी आहेत खरं सांगायचं तर. मी हॅप्पी आणि छान रोमॅन्टिक मूड असेल तर मला धुंद होते शब्द सारे गाणं आवडतं खूप. थोडासा असा डाऊन काहीतरी आयुष्यात असेल चालू तर सावरे नावाचं गाणं आहे, किंवा हिंदी बरीचशी गाणी आहेत. एहसान तेरा होगा मुझ पर इज माझं वन ऑफ द मोस्ट फेवरेट. हां, म्हणजे ते एक. त्याच्यानंतर हे आपके हसीन रुख पे आज नया नूर है, ते पण माझं एक की कधीही मी ते ऐकल्यानंतर मला असं होतं वा वा आता छान माझा मूड झालेला आहे आणि मी आता परत बॅक टू नॉर्मल येऊ शकते. बाय द वे मी याच्यात आत्ता साखर आणि मीठ घातलेलं आहे आणि ते आधीच मिक्स करून घेतलंय, हे पण सांगते थोडंसं बोलणं मध्ये. आणि ॲज युजल मला हात सारखे धुवायचे असतात त्यामुळे नॅपकिन आहे. सो आमच्याकडे कंपल्सरी नियम आहे आमच्या सगळ्यांमध्ये की ओला कचरा आणि सुका कचरा या दोन गोष्टी कंपल्सरी वेगळ्या करायच्या. कारण मी अनेकदा पाहते अनेक जणांना काही त्याचा फरक पडत नाही, पण हे खूप गरजेचे असते की ओला कचरा आणि सुका कचरा, सो हा ओला आहे, हा ओल्याच्या डस्टबिनमध्ये जाईल. ओहो, पोरगी हळूहळू सुगरण निघतीये. नाही, मी खूप आधीपासून फॉलो करते. म्हणजे इट इज नॉट लाईक की मी आत्ता करायला लागली आहे. मला लहानपणापासून आईबाबांनी आम्हा दोघींना ही सवय आहे, ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा. का आपण सगळं एकत्र करून त्या बिचाऱ्या वर्कर्सना ते सगळं त्यांच्यावर काय टाकायचं? आपण आपलं आपलं करू शकतो व्यवस्थित. ते कशाला बिचारे सगळे हात घालून ते दरवेळेला वेगळं करत बसणार. त्यामुळे इट इज ऑलवेज बेटर की आपण असतो आपला आपला करावा. आपल्याकडे खरंच नाही आहे लोकांमध्ये हे ओला आणि सुका करणं. मी पाहते नाहीच करत. अजिबात नाही. दंड लावले पाहिजेत सरळ, त्याच्याशिवाय काही नाही होऊ शकत. ओके, सो आता मी मिरच्या नॉर्मल कापते. मिरच्या नॉर्मल म्हणजे काय, जसं नॉर्मल माणूस. स्वानंद अशा तिरक्या कापतो, असे तिरके छोटे छोटे. प्रेझेंटेशन मॅडम, प्रेझेंटेशन म्हणजे ती मिरची आली ती दिसत नाही त्याच्यामुळे, एकतर ती मिरची आणि ती आली तोंडात की म्हणजे संपलं. वाट लागणार. हाऊ मच यू लव्ह मिरची ठेचा? मला आवडतं पण मला सहन नाही होत फारसं तिखट खाणं. कारण मला लहानपणीपासून खूप आळणी खायची सवय आहे आणि आता तिखट खाल्लं की माझ्या पोटाची वाट लागते पूर्ण. हां, म्हणजे मला त्रासच होतो. थोडंसं तिखट खाऊ शकते, नाही असं नाही, पण हे सुद्धा या मिरच्या चवीसाठीच्या जास्त जनरली असतात रादर दॅन तिखटासाठीच्या पेक्षाही. आणि स्वानंदला चालतं. स्वानंद दोन्ही, म्हणजे स्वानंद आळणी पण खाऊ शकतो, पण आता त्याला जरा माझ्यामुळे सवय लागली आहे परत कमी तिखट खाण्याची. काय करणार. आणि ताई पण कमी तिखट, ताईला पण नाही चालत तिखट जास्त. ओके, सो आता मिरच्या कापून झालेल्या आहेत, हे सगळं रेडी आहे. आता मी पॅनमध्ये तुपाची फोडणी देणार आहे. ओके, तूप आणि जिरं आणि मिरची, बस एवढीच. याच्यात बाकी काहीही नसतं कारण हे उपासाचं कारण की तू ह्याच्यात असल्यामुळे. मीठ आणि कूट ऑलरेडी मिक्स करून ठेवले. एक्झॅक्टली. आणि हे उपासाचं असल्यामुळे एनिवे याच्यात बाकी कुठल्या गोष्टी नसतात. हे एवढंच असतं. हिंग आपण काही टाकत नाही. मी ना फोडणी टाकायच्या आधी असं सगळं रेडी करून ठेवते आणि मग फोडणी टाकते. पण चुकून तेवढ्यातल्या तेवढ्यात जळणं हे ते नको. किती तेल टाकायचंय, 3 चमचे 4 चमचे, हे या चमच्याच्या याने नाही होऊ शकत. पण तू किती ऑइली आणि तूप वगैरे डाएट वगैरे? मला तूप खूप आवडतं. अच्छा, ऑइली पेक्षा मला तूप आवडतं, प्रचंड आवडतं. आणि मला तिथे तू वजन वगैरे काही बघत नाही बिंदास? मी सगळं खाते. एनिवे मी खरंच काही डाएट वगैरे करत नाही, एनिवेच नाही करत. असं काही नाही की म्हणजे मी आता फक्त खायचंय म्हणून मी नाहीच करत डाएट. कुठलंही करायला पाहिजे खरं तर. आणि ताईचं डाएट काय आहे? ताई डाएट वगैरे करते? ताई करते बाई काहीतरी मेजर डाएट. काय तिचं ते मला माहिती नाही, तिचं डाएट काय नक्की, पण ती करते. हो. चमच्यापेक्षा हाताचे अंदाज जास्त करेक्ट असतात. आणि मिठासाठी पण तू हात म्हणजे ते खातात. हां, म्हणजे जर का ऑफकोर्स काय उलट खरकटा असेल हात तर नाहीच होते. दोन्ही सेम दिसतंय बघ ना दोन्ही बाजूचं. खरकटा हात वगैरे ऑफकोर्स
होणार असेल तर मग नाही तेवढं पण पुरतं मी काय- मिठाचा अंदाज हाताने तुला जास्त हातानेच, आवडतो. हो हो हो. Yes. इतकी माती आहे ना या बाबतीत. मी अनेकदा असं केलेलं आहे की मिरची कापून बरोबर झाल्यानंतर डोळा खाचतोय असं म्हणून डोळ्याला हात लावलेत आणि नंतर सिरियसली? हो म्हणजे एवढं Ease मध्ये. एवढं हो हो मग मिरची कापली ऐका काय होतं असं करून रावड्यावर का हात तोच लावला डोळ्याला. ते होतं ते त्यामुळे आता मी ऑफकोर्स सुरुवातीला होता आता नाही होत. आता नाही होत. पण पण किचन मध्ये आल्यावर चटका वगैरे असं कधी भाजलंय? हो कधी? ऑफकोर्स वाचलंय अनेकदा फोडणीच देताना म्हण किंवा काहीतरी उचलून ठेवताना वगैरे भाजलंय. मला वाटतं भाजणं म्हणजे ते आहे ना खरं आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर त्यातनं केल्याशिवाय कोणीच मला वाटत नाही परफेक्ट कुक बनू शकतं किंवा जेवण त्याला बनवता येऊ शकतं चांगलं हे त्या चटक्यांवरनच ठरतं. पाण्याचं तर मी ठेवलेलं आहे याच्यावर म्हणजे त्याला एक थोडासा माऊपणा येतो आणि तो छान चिचतो. सो प्रॉपर त्यामुळे तू उपवास आणि या सगळ्या गोष्टी लहानपणापासून शिकलीयस करतेस वगैरे? शिकले मी नंतर खूप उपवास करते खूप आधीपासून कारण घरी मी म्हटलं तसं माझी आजी आळंदीची आहे. हां तर त्याच्यामुळे आळंदीचं खूप हे आहे किंवा वारीचं आणि या सगळ्याचं खूप एक वातावरण खूप छान आहे आमच्याकडे आणि दरवर्षी आमच्याकडे सगळेजण उपास करतात त्या दिवशी आषाढीचं म्हणजे उपासाचंच बनतं सगळं. तर त्याच्यामुळे मला लहानपणापासून मी पाहत आली आहे टेस्ट माहिती आहे काय असते ती. सो ती साधारण तेवढी ग्रेट नाही अचीव्ह होत पण थोडीफार होत असते मध्ये मध्ये. बरं आपण खिचडी खायची असते साबुदाण्याची हो त्यामुळे आपण आवर्जून मी पण उपवास करणार. हो ते एक आपण पण तुला मी खरंच सांगते मला साबुदाण्याच्या खिचडीपेक्षा सुद्धा कारण साबुदाणा खिचडी आपण एरवी पण खातो ग म्हणजे एक मुंबई पुणे करताना सुद्धा मध्ये आपण साबुदाण्याची खिचडी खातो. सो दॅट इज नॉट न्यू थिंग. मला ते ना रताळ्याचा कीस ती आमटी शेंगदाण्याची आमटी आणि वरई आणि ती याची भाजी म्हणजे उपासाची जी आपण बटाट्याची करतो उकडलेली भाजी हे माझ्यासाठी पूर्ण म्हणजे हा ते बेस्ट आहे माझ्यासाठी कारण खिचडी मी जास्त नाही खात उलट मी वरई आमटी खाते. अच्छा आणि वरई थोडीशी हलकी पण आहे पोटाला. हलकी साबुदाण्याची खिचडी थोडीशी हेवी पडते थोडंसं त्यामुळे मला स्वतःला तसं आवडतं. तुला ती भाकरी बनवता येते पण कुठली वरईची बनवली वरईची भाकरी नाही मी नाही बनव वरई म्हणजे ते भात बनतो भाकरी पण बनवतो. हो का नाही ती नाही आमच्या मी खाल्ली नाही कधी आमच्याकडे बनली उपवासाची प्रॉपर भाकरी आणि ती आमटी. नेक्स्ट टाइम मी साधारण आता कारण माझे हे बाय द वे याचे कपडे काय म्हणतो आपण किचन नाही आणि हे ब्लॅक मुद्दामून कारण काहीही उडलं अंगावर तर ते खराब नको व्हायला त्यामुळे त्यातल्या त्यात घरातले आणि आता हे फारसे वापरायचे नाहीत असे कपडे किचन मध्ये वावरताना असं कधी सांडले अंगावर किंवा लहानपणी असा कधी काही किस्सा झालाय? खूपदा अनेकदा हळद सांडली आहे वेड्यासारखी उगाच घेताना. एकदा मी दूध हळद बनवलं होतं आणि मी पीत होते आणि तो चमचा बाजूला करायचा होता तर मी असा करत होते आणि ते अख्खा तो चमचा उलटा होऊन सगळी दूध हळद माझ्यावर उडून बिडून भाजून सगळं झालंय. त्याच्यामुळे वास खूप छान येतोय आता पण याचा असं मीच म्हणतेय तूही म्हणू शकतेस. बरं लागला आहे का खाली? नाही खालचं ते ह्याचं जळालं ते म्हणजे तुपाचं जास्त जळालंय खाली नाही लागला. हे बघ फाईन वरचं मी स्वतः याच्यातही दही घालून अनेकदा खाते. दही घालून खूप सुंदर लागतो. मग काय वेगळं बनवून मी अजून एक बनवणार होते म्हटलं जाऊ देत आज उपवासाचंच खाऊया आपण फक्त. डेफिनेटली उपवास आहे म्हटल्यावर त्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत. मस्तपैकी ताक बनवते छान.
हे एक बरं आहे बाई, आणि ना पटकन ताक वगैरे त्यामुळे मागवत नाही कधी. अच्छा, दही आणि हे दही आणि हे पटकन, हे आणि सुट्ट दही आहे ना, म्हणजे हे काय ते यातलं पॅक्ड दही मधलं नाही आहे. बरेचदा एकदा मी घरी म्हणजे कधी मी लावते घरी दही. हा, म्हणजे हे आता आम्ही मध्ये बरेच दिवस नव्हतो ना, तर त्यामुळे आधीचं दही ते हे झालं, त्याच्यामुळे मग मी ते तू मागवलं. असं ते हे लोणी वगैरे खाणे किती, दही की लोणी? खूप दही लोणी सगळं, साय दही लोणी जे द्याल प्रकार ते सगळे खाते मी. अच्छा, ऍब्सोल्युटली मला आवडतात. क्या बात. याच्यात छान एक आता बर्फ घालते म्हणजे गार होईल ते. किंवा ऍक्च्युली जिरं पावडर खूप छान लागते हा याच्यात. टाकून पाहिलीस कधी? हा, जिरे पावडर हा. टाकून मी तू मठ्ठा वगैरे प्यायलीस कधी? हो, अनेकदा. ती एक ते अनेकदा. कोथिंबीर मिरची. ऍक्च्युली टाकू का याच्यात, पण उपासाच्या याच्यात कोथिंबीर टाकत नाहीत जनरली, Yes. त्याच्यामुळे पण तू घरी बनवलंस कधी काय. मठ्ठा वगैरे असं कधी ट्राय हो केलं? हो हो, घरी बनवलंय. हे असे सगळे पदार्थ म्हणजे आवडतात हा, मला एक आपल्याला ते. विचारायचं होतं, शेंगदाण्याचं कूट हम्म. म्हणजे मोस्टली कोकण साईडला खूप कमी वापरतात, खोबरं जास्त वापरतात. हो हो. सो तुझ्या घरात खोबरं की शेंगदाण्याचं कूट? नाही, आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट खूप असतो. अच्छा. कारण आम्ही कोकणातले नाही होत, आम्ही इकडचे होत, म्हणजे पुण्याचे किंवा घाटावरचे म्हणून आपण तसे होत. त्याच्यामुळे आमच्याकडे ॲक्च्युली आमच्या घरातलं ना बरंचसं खाणं हे थोडं कर्नाटकी पद्धतीचं आहे. कारण आमचं गाव जे आहे ते कर्नाटकात आहे. अच्छा, सोलापूर. हां, कर्नाटक प्रॉपर. प्रॉपर कर्नाटकात गाव आहे आमचं. माझे आजोबा सुद्धा कानडी बोलायचे पूर्वी. क्या बात. हां, किंवा आमच्या सगळ्या आज्या वगैरेच्या घरी सगळ्या होत्या, म्हणजे पणजी आजी आणि हे सगळे नॉर्मलमध्ये कानडीमधनं एकमेकांशी बोलायचे. पण मग नंतर पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर हळूहळू ते मराठी होत गेलं. त्यामुळे आमचा खरं तर बेस तसा कर्नाटकातला आहे आणि तिकडे दाण्याचे कूट हे बऱ्यापैकी वापरलं जातं. सो आमच्याकडे सगळं दाण्याचा कूट प्रत्येक आहे. कोशिंबिरीमध्ये असतो, आमटी तर ती दाण्याच्या कुटाची आमटी असतेच. त्याच्यानंतर मला उपम्यामध्ये दाणे लागतात, उपमा करतात तेव्हा त्याच्यात. पोह्यांमध्ये तर एनिवे असतातच. पण भाजी अशी कोणती? इथे पण दाण्याची चटणी आहे, तू पाहिलंस तर. येस. सो खूपच म्हणजे इव्हन भाज्यांमध्ये सुद्धा, आता म्हणजे कालच आमच्याकडे ढोबळी मिरचीची केली होती भाजी, त्यात सुद्धा दाण्याचा कूट असतो. अच्छा, सो ऑलमोस्ट सगळ्या याच्यामध्ये दाण्याचा कूट बऱ्यापैकी गोष्टींमध्ये वापरला जातो. क्या बात, व्हेरी नाईस. सो डिश रेडी आहे. येस. सो आपण डायरेक्ट बसूया टेबलवर आता. हो, चला. येस, लेट्स घेऊन गो. चलते हे. सो फायनली येस, झालेलं आहे. बघा खाऊन आता काय वाटतंय ते. मगाशी मी टेस्ट केलं आतमध्ये आणि खरंच खूप छान झालंय. मगाशी मला छान वाटलं. थँक्स. सो तू जिंकलेला आहेस मन. ये, थँक्यू. जमतंय पोरीला, आईला बरं वाटेल माझ्या की जरा जमतंय पोरीला ऍटलीस्ट काहीतरी. पोरीने चक्क रताळ खिसलंय वगैरे आणि करून मला वाटलं ती ऑलरेडी कोणाला तरी सांगेल खिसलं, मी काय फोडणी असं फक्त कॅमेऱ्यासाठी देईल, पण नाही, प्रॉपर ते सोलून मला पण कामाला लावलं. तिला लावलं कामाला. आज याच्यात तिचं आहे एक 10% क्रेडिट आहे नक्की. पण मला आवडलं, स्वतःहून त्या सगळ्या गोष्टी तू केल्यास ना. थँक्यू. त्याला महत्व आहे, ते प्रेम तुझं सगळं ह्याच्यात दिसतंय. थँक्यू सो मच. थँक्यू. सो लेट्स स्टार्ट. आमच्याकडे घरी याच्यापेक्षा अजून थोडासा जास्त गोड असतो पण. अच्छा. साखरेचं प्रमाण, कारण मला माहिती होतं की तुला फार गोड नाही ना आवडत, तिखट जास्त, तुला तिखट आवडतं जास्त. सो म्हणून मी साखर थोडीशी अशी बेतानी घातली आहे, खूप नाही. तर आमच्याकडे असा गोड आणि तिखट असा एकत्र लागतो हा. क्या बात आहे. बरं, उपवास जसं म्हणाले लहानपणापासून सगळेजण करतात आणि तुझ्या घरचे सगळे कर्नाटक साईडचे आहेत. हा, म्हणजे सगळे म्हणजे द ओरिजिन इज फ्रॉम देअर. गाव आमचं कर्नाटकातच आहे अजूनही, त्याच्यामुळे तसं तिकडचंच. काही जाणं वगैरे होतं? मी नाही गेली आहे, बाबा गेलेत. कारण आता तिथे अगं इतके आतमध्ये होती ती जमीन, तर त्याच्यामुळे असं आमचं कधी जाणं येणं नाही झालं फारसं तिकडे. पण बाबांचं जाणं येणं कधीतरी असतं, शेतावरनं कधीतरी काहीतरी येत असतं. सो असं चालू असतं, पण आम्ही नाही पाहिलं. समाऊ वेळा कधी जमल्या नाहीत पाहण्यासाठी अशा. बरं, तू प्रॉपर स्पिरिच्युअल आहेस का स्पेशली? माझा
स्पिरिच्युअल म्हणजे काय असतं ग, तुम्ही एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणं तुमची, मग ती तुमच्या कामावर असू शकते. प्रत्येकाने एक श्रद्धास्थान स्वतःचं निवडलेलं असतं असं मला वाटतं. म्हणजे कोणी कृष्णाचे जास्त भक्त असतात, कोणी शंकराचे भक्त असतात. प्रत्येकाला आपल्या स्वभावानुसार एखाद्या देवाबद्दल आपल्याला वाटायला लागतं बघ. येस. तर तसं मला ना ज्ञानेश्वरांबद्दल नक्कीच खूप आहे. त्याचं कारण असं आहे की ते जे लिहिलेलं आहे ना त्यांनी, जी काही ती फिलॉसॉफी आहे, जे पसायदानेक आपण जर का फक्त म्हटलं, पसायदानात जे लिहिलं आहे किंवा अभंगांमध्ये जे काही सांगितलं आहे त्यांनी, ते इतकं हाय लेवलचं आहे. म्हणजे खरंच हे जर का आचरणात आणलं फक्त, तर किती गोष्टी सॉल्व्ह होतील माणसाच्या. तर त्या बाबतीत मी स्पिरिच्युअल म्हणजे मी तशी आहे. माझा ज्ञानेश्वरांचं साहित्य सगळं हे प्रचंड आवडतं. मला अभंग आवडतात. मला मी अशी स्पेसिफिकली वेगळी देवळात जाते का किंवा ठरवून जाते का, तर तसं नाही. पण अनेक जागांवर आता आम्ही बाबांमुळे फिरलोय. तर अनेक ठिकाणची मंदिरं पाहून झाली आहेत किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला छान वाटतं ते आपल्यासाठी मंदिर असतं असं मला नेहमी वाटतं. काही जणांसाठी ती कामाची ठिकाणंही असतात की ते माझ्यासाठी मंदिर आहे बाबा, की मी इथे जाऊन रोज जे काम करतो हे काम माझ्यासाठी देवासारखं आहे, असंही असू शकतं. सो प्रत्येकाच्या ना स्पिरिच्युअलिटीच्या कल्पना वेगळ्या आहेत आणि त्या सगळ्यांच्या बरोबर आहेत असं मला वाटतं. कोणी त्यात चूक बरोबर काही नसतं. नक्कीच. आपल्याला कुठली गोष्ट शांतता देते, काही जणांना फक्त संगीतातून शांतता मिळते. त्यांच्यासाठी संगीत हा देव आहे नक्कीच. किंवा आपण म्हणतो संगीताला सुद्धा की दैवी कला आहे ती. देवाने दिलं तरच ते तुमच्यात, ते तुम्हाला शिकवून नाही येऊ शकत. तर तसं असतं अनेक जणांचं. काही जण आपापल्या कलेमध्ये देव शोधतात. तर मला नेहमी असं वाटतं की जी गोष्ट तुम्हाला शांतता आणि आधार आणि मनःशांती देईल, त्या ठिकाणी तुमचा देव म्हणजे तुम्ही देव मानायला हरकत नाही तिथे. बरं, मला एक विचारायचं आहे, तुम्ही एवढं महाराष्ट्र दौरा वगैरे करता, हो. प्रमोशन ॲक्टिव्हिटी असू दे किंवा आता तुझं नाटकामुळे तू करतेस, असं कुठलं मंदिर आहे जिथे जवळच मंदिर आहे आणि आवर्जून तिकडच्या लोकांनी सांगितलं की प्लीज तिकडे जा, छान आहे, आणि तू गेलीस आणि खरंच तुला खूप जास्त छान वाटलं? एक तर प्रत्येक मंदिरात पण तुला मी पुन्हा येईल, असं कधी कुठल्या मंदिरात मला देवाला म्हणाले? आळंदीला होतं तसं नेहमी. अच्छा. हां, म्हणजे आळंदीला आम्ही शो अर्थात नाही आळंदीला वगैरे झालेला, कारण पुण्याच्या जवळच असल्यामुळे पुण्यात होतात मॅक्झिमम शोज. पण मला आळंदीला नेहमी असं वाटतं की मला तिथे गेल्यानंतर प्रचंड भरून येतं. माहिती नाही, त्या त्या जागेची एक ती पॉझिटिव्हिटी असते, त्या जागेचं एक काहीतरी असतं ज्याच्यामुळे तुम्हाला तिथे गेल्यानंतर छान वाटतं. तर माझ्यासाठी ते आळंदीचं देऊळ आहे. अर्थात कोकणातली पण काही देवळं फार सुंदर आहेत म्हणजे शंकराची देवळं काही आहेत जी, ती इतकी सुंदर आणि शांत आहेत देवळं की तिथे नक्की असं वाटतं की अरे इथे छान वाटतंय, आत्ता मला इथे पॉझिटिव्ह आणि सुंदर वाटतंय, मी इथे जरा वेळ बसू शकते शांतपणे. त्याच्यामुळे अशा काही काही जागा आहेत की जिथे गेल्यानंतर छान वाटतं आणि माझ्यासाठी जास्तीची ती आळंदीची जागा आहे. ओके. बरं, वारीला कधी जाणं झालं? वारीला नाही माझं जाणं झालं कधीच, खरं सांगायचं तर. मला आवडेल नक्की कधीतरी जायला. जेव्हा पुण्यात यायची ना वारी लहानपणी, तेव्हा मी दरवर्षी जाऊन तिथे उभं राहायचो. ते हे वाटायचो, म्हणजे माझी एक मावशी होती, शेजारी जी मावशी राहायची आमच्या, तर आम्ही जाऊन बिस्किटाचे पुडे वाटणं हे ते हे सगळं आम्ही केलंय. मी लहान होते तेव्हा खूप. तर वारीला नाही असं डिरेक्टली जाणं झालेलं, पण मला नक्कीच आवडेल जायला. म्हणजे मी आपले पण इतक्या गोष्टी एकात एक चालू असतात अनेकदा, दरवेळेला जमतंच असं नाही. पण माझं खरंच हा एक मानस आहे, देवाचं बोलवणं एक ते लागतं. असतं. हां, म्हणजे ते लागतं असं मला वाटतं. आणि ठीक आहे, वारीला जरी नाही गेलो तरीही आळंदीला जाणं नक्की होतं. त्याच्यामुळे कुठेतरी ते एक देव तुझ्याकडून कुठेतरी ना कुठेतरी आपण जातो करून बघ. हो, घेतोय तुझ्याकडून. नक्कीच नक्कीच. तू तुझ्या कामाकडे येऊया. येस. मला सांग, नाटक कसं चालू आहे? तुफान चालू आहे? नाटक जोरदार चालू आहे. दोन्ही नाटकं Yes. जोरदार चालू आहेत. कारण लाभलेला पण आत्ता उत्तम, म्हणजे आता कारण 2022ला ऑलमोस्ट 2 वर्ष पूर्ण होतील आता या डिसेंबरमध्ये. सो ऑलमोस्ट 1.5 वर्ष झालंय नाटकाला, तरी आत्ता उत्तम प्रतिसाद आहे. ऑलमोस्ट 175 शोज झालेत आमचे. आणि लाभलेचे आत्ता 30 प्रयोग झालेत आत्तापर्यंत. पण लाभले सुद्धा सुंदर चालू आहे. 2022 सुद्धा. आत्ताच्या काळात मला वाटतं नाटकाचे खूप चांगले दिवस चालू आहेत. येस. म्हणजे लोक आत्ता लाईव्ह थिएटर किंवा लाईव्ह आर्ट जे आपण म्हणतो ते जास्त प्रिफर करतायत सिनेमापेक्षा सुद्धा कधी कधी, असं मला वाटतं. कारण आत्ता प्रचंड गर्दी, सगळे शो हाऊसफुल होणं हे मिळतंय नाटकाला.
तर त्याच्यामुळे खूप छान वाटतंय नाटक करताना या आणि अशा काळात. लोकांचं ती जी पावती मिळते, पोचपावती मिळते, हो. भेटायची हो. संधी मिळते त्यांना. हो. आणि काही काही जण रडतात हो, बघितल्यावर हो, हो, वगैरे. हो. सो ती एक वेगळी गंमत असते कलाकार म्हणून. नक्कीच, नक्कीच. आणि एक इमिजिएट व्हॅलिडेशन असतं ना गं कामाचं. म्हणजे आपण एखादा डायलॉग म्हटल्यानंतर एकदा जर का अशी काही एकदम रिॲक्शन आली चांगली, तर ते तुला इमिजिएटली कळतं ना कळतं, समोरच, येस. की अरे असं-असं झालंय. चित्रपटात किंवा मालिकांमध्ये सुद्धा असं होतं अनेकदा, की ते व्हॅलिडेशन आपल्याला नंतर मिळत असतं. त्याच्या त्या क्षणी म्हणजे आता मी एखादा सीन केला, तर त्या क्षणी जास्तीत जास्त माझ्या डिरेक्टरकडनं किंवा आजूबाजूच्या लोकांकडनं ते मिळेल. पण जेव्हा कॉमन पब्लिककडनं ते मिळतं व्हॅलिडेशन त्या क्षणी समोर, तर ते खूप सुंदर असतं. आणि म्हणूनच मला वाटतं की नाटक पण खूप अवघड गोष्ट आहे, की तुम्हाला म्हणजे मी जोपर्यंत केलं नव्हतं नाटक, बालनाट्य आणि याच्यात ती खूप लहानपणी कामं तू केली करायची, आहेत येस. किंवा पुरुषोत्तम फिरोदिया किंवा अजूनही काही कमर्शियल नाटकं लहानपणी. पण तुम्ही जेव्हा एक ते करायला लागतात सलग नाटक, तेव्हा असं जाणवतं की 150, 200, 300, 400, 500 प्रयोग होईपर्यंत तुम्ही रोज तेच करत आहात, तुम्हाला तेच स्क्रिप्ट फॉलो करायचं असतं. पण रोज समोरनं मिळणाऱ्या रिॲक्शन्स मात्र वेगळ्या असतात. हां, राईट. त्या शहरात वेगळ्या असतात. एकाच शहरात वेगवेगळ्या शोजला वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतात. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला वाटतं की इथे असं होईल की अरे बापरे वगैरे असे येतील, तिथे येत नाहीत आणि दुसऱ्याच दिवशी तिथेच वेगळेच काहीतरी अचानक काय म्हणतो आपण रिस्पॉन्सेस येतात. काही ठिकाणी लाफ्टर येतात, काही ठिकाणी आपल्याला माहिती असतं अरे इथे येतो दरवेळेला पण इथे आला येत नाहीये. नाही. सो ही खूप मजा असते प्रत्येक प्रयोगाची वेगवेगळ्या. आणि मी म्हटलं तसं व्हॅलिडेशन जेव्हा तुम्हाला इमिजिएटली मिळतं समोरनं, तेव्हा ती खूप मजा असते. असा कुठलातरी किस्सा फॅन्सचा, की तू ऐकलं आणि तुला ते अजूनही लक्षात आहे भेटलेला एखादा फॅन मोमेंट फॅन मुमेंट नाटकाच्या वेळेचा? तशा अनेक आहेत. म्हणजे प्रत्येक वेळेला कुणी ना कुणी छान भेटतच असतं. आत्ता लाभलेलं असं झालं, आमच्या मागच्या शोला वाटतं पुण्यातल्या. एक आजोबा व्हीलचेअरमधनं आले होते. ओके. त्यांचं एक कुठलं तरी ऑपरेशन झालं होतं मोठं. आणि त्यांना पहिल्यांदाच त्यांनी बाहेर नेलं. त्यांना आधी वाटलं होतं 3 तास कसे बसतील एवढे आजोबा, नाही, त्यांना बसवणार नाही. पण ते बसले. ते आजी आजोबा दोघेही नंतर आम्हाला भेटले. आम्ही त्यांना याच्यात भेटायला गेलो खाली VIP मध्ये. आणि ते म्हणाले, "अहो आम्हाला इतकं छान वाटतंय तुम्ही आम्हाला हे सगळं दाखवताय परत एकदा. आमची इतकी इच्छा असते अशा पद्धतीचे कार्यक्रम बघण्याची, पण अनेकदा मिस आउट होतात." तर ते त्यांचं जे म्हणजे एक माणूस व्हीलचेअरवरनं आज आपलं नाटक पाहायला येतोय, ही सुद्धा गोष्ट किती बघणं सुखावणारी आहे, की ते पण तेवढा प्रयत्न करून येत आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडनं इतकी छान दाद मिळतीये. सो म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत, म्हणजे अशा अनेक ठिकाणचे अनेक किस्से आहेत. पण हा आत्ता जस्ट घडलेला किस्सा म्हणून मला आठवला, की ते आजोबा आले होते आणि खूप छान वाटलं आम्हाला, की असे प्रेक्षक सुद्धा इथपर्यंत येत आहेत अक्षरशः व्हीलचेअरवरनं आणि आणि याच्यावरनं पण येत आहेत. त्यांच्या वाट्याला आपण काहीतरी थोडंसं काहीतरी आनंद देतोय देऊ त्यांना, शकतो. बास. येस. त्यांना हे आनंद देणं हेच तर आहे ना आपलं, की आलेल्या प्रेक्षकाला त्या कलेचा आनंद आनंद देणं. देणार. ह्याच्यापेक्षा वेगळं सुख आणि सुख वेगळा काय अजून? आशीर्वाद नक्कीच, नक्कीच. माझ्या मते काहीच नसेल. नाही, खरंच. त्यामुळे म्हणजे आपण गिफ्ट म्हणा, हे म्हणा, त्यापेक्षा ही जी ब्लेसिंग मिळते किंवा हा जो आनंद त्यांना तृप्त करण्याचा आहे, नक्कीच. त्याच्यापेक्षा वेगळा आनंद काहीच नसेल. ॲब्सोल्युटली आणि आज तू पण मला तृप्त केलेलं आहेस आषाढी एकादशीच्या निमित्ताने. हो, हो, हो. येस. तर आता छानसं एक गाणं होऊन जातं विठ्ठलाचं. अरे वा. मी ज्ञानेश्वरांनीच लिहिलेला अभंग मला आवडेल गायला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले विजिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवलेसे रोपा लावियले द्वारी, इवलेसे रोपा लावियले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनाला,
क्या बात आहे. Thank वाव! अंगावर शहारे आले म्हणतात. थँक्यू थँक्यू खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. सो आता खाऊयात आपण. आता Let's- खाऊया. हम्म. मी इतका वेळ खायची थांबली आहे कारण मला खाल्ल्यानंतर बोलता येत नाही वगैरे असं करत बोलण्यापेक्षा आणि तिची फेवरेट डिश तिच्या समोर आहे. ऑफकोर्स आणि चांगली बनली आहे. मी पण खाल्लं, चांगलं आलं. तुला डाऊट होतं? थोडा असतो ना यार डाऊट, करतोय ते होतंय की नाही ओके. नाही, पण एकतर गप्पा खरंच- मारत मारत करतोय आपण, त्यामुळे काय काय राहिलंय पडतंय त्याच्यात, काय आपण टाकतोय सगळं व्यवस्थित आहे ना ते खाल्ल्यावरच कळू. नाही, पण खरंच खूप छान झालं, मलाही आवडलं. थँक्यू. येस. तुला रेसिपी सांगेन, आता शिकलीच तू, आता घरी try बघितलीच कर. आहे मी. येस. घरी try. आणि ऍक्च्युली मी रताळचं बनवलेलं कधीतरी कोणी खाल्लं, खास आवर्जून रताळे घरी आणलेत आणि काहीतरी बनवलं, असं कधीच नाही झालंय. रताळा मला खूप आवडतं. रताळ्याचे कापं पण छान लागतात. म्हणजे ती उपासाची नाही अर्थात, ती शालो फ्राय वगैरे हा, करून, शालो फ्राय वगैरे मसाला करून. वगैरे लावून. हा, पण ते पण सुंदर लागतात. आणि कीस तर काय भाई, मी पण आता कमाल. हळूहळू रताळे खायला चालू करणार आहे. डेली नाही, पण ऍटलिस्ट आठवड्यातून डेली नाही, हा, आठवड्यातनं कधीतरी हरकत नाही, कारण जड पडतं नाही तर तसंही. ऍक्च्युली हेवी. कारण आपण सगळं जेव्हा उपासाचं सगळं एकत्र खातो तसं ते हेवीच होतं. साबुदाणा, शाबुदाण्याचं म्हणजे असं इथपर्यंत दाण्याची येतो. आमटी, सगळंच ना, सगळं तसं हेवी. बटाटा, सगळ्या गोष्टी हेवी मध्येच मोडतात, त्यामुळे तसं पटकन पोट तो भरतं. उपवास नसतो, ती खाण्याची मेजवानी असते. हो. म्हणजे तुला साबुदाण्याची खिचडी कोणाच्या हातची सगळ्यात जास्त आवडते? श्री दत्त मधली. आई ग, मी अजिबात प्रमोशन करत नाहीये, पण मुंबई पुण्यात इतकेदा जाणं येणं होतं की श्रीदत्त. की त्यांची खूप भारी असते साबुदाण्याची खिचडी. आणि घरी आजी पण अप्रतिमच, आई पण तशीच. पण काय आहे, आई माझ्या आजीच्या म्हणजे बाबांच्या आईच्याच हाताखाली तयार झाली ना जेवणाच्या बाबतीत, लग्न झाल्यानंतरच. त्यामुळे तिची पण चव बऱ्यापैकी आजीसारखी आहे आपोआपच, कारण तिच्याकडनंच शिकली, त्याच्यामुळे सगळी तिची. तुझी किती झाली आता सासूबाईंच्या कडून? नाही, माझी इकडची अगं सगळी चव जास्त, आईकडची चव आहे जास्त. आणि काकूला सुद्धा, ती सुगरण आहे, ती कमाल बनवते सगळं. पण तिला पण ना फक्त आमच्यासाठीच बनवायला आवडतं. ती असं काही नाही की आम्हाला हवं असेल तर तिच्याकडनं ते छान बनतं. ती असं नेहमी म्हणते की माझ्या पोरांना हवं असेल तर माझ्याकडनं आपोआप छान बनतं. 10 जणांना करायला सांगितलं तर मी काही गॅरंटी देऊ शकत नाही त्याची तुम्हाला. पण ती अप्रतिम प्रॉन्स आणि या सगळ्या गोष्टी अप्रतिम बनवते, कारण कुडाळचे आहेत हे सगळेजण, त्याच्यामुळे मासे तर काय खायलाच पाहिजेत कंपल्सरी. बरं, मला एक विचारायचं, स्वानंद किती श्रद्धा, देव भक्ती या सगळ्यामध्ये आहे ना? आहे? मी तो म्हणलं उपवास वगैरे करतो? नाही, उपवास वगैरे नाही करत तो. पण मी म्हटलं ना, प्रत्येकाचे श्रद्धास्थानं वेगळी असतात. आता जी आमची, आता तेंडुलकरांची जी कुलदेवी आहे, ते दरवर्षी जातात, किंवा मला जेव्हा वेळ असतो तेव्हा आम्ही, आता माझा कुडाळमध्ये शो होता तेव्हा मी जाऊन आले एकटी. ते दरवेळेला त्यांचा उत्सव असतो देवीचा, त्या उत्सवात नेहमी दरवर्षी तो इथनं आई म्हणजे काकू तो हे सगळेजण जातात तिकडे आवर्जून दरवर्षी जातात. तो सुट्टी टाकतो तेव्हा आणि जातो. सो त्यांना सगळ्यांनाच ते आवडतं. आणि ते मला बरेचदा त्याच वेळेला वेळ मिळतोच असं नाही, तुला माहिती आपलं शेड्यूल आणि सगळं. हां, तेव्हा नाटक लागलं असेल, काही असेल, आणि आपल्याला माहिती नसतं ना आधी. येस. पण जेव्हा मी त्या साईडला जाते तेव्हा मी आवर्जून जाण्याचा प्रयत्न तरी करते, की शक्य असेल तर मी नक्की जाऊन येते तिथे. बरं, माझा होशील ना ह्याने खूप काही दिलं तुला. हो, राईट. हो. कधी विराजसच्या घरी की मी जेवायला येते किंवा तू माझ्या घरी येतोयस, असं कधी प्लॅनिंग वगैरे झालं जेवणाचं? आम्ही आता मध्ये एकदा असं बोललो होतो की अरे ये ना विराज, शिवानी आणि तू या इकडे वगैरे. मग आमचं जमून नाही आलंय, कारण सेम तो पण नाटकात बिझी आहे, बसवण्यात, लिहिण्यात, सगळ्यातच. माझे नाटकाचे हे चालू आहेत, शिवानीचंही नाटक चालू होतं मध्ये सलग, त्याच्यामुळे एक वेळ ठरवून आमची काही होत नाहीये. पण आम्ही घरी अनेकदा एकमेकांच्या गेलोय, त्यामुळे काही, कारण आम्ही खूप वर्षांपासून, लहानपणापासून तुम्ही ऍक्च्युली एकमेकांना, त्याच्यामुळे असं काही नाही की अनेकदा जाणं येणं तर झालंच आहे त्याच्याकडे. इव्हन तो आमच्या सदाशिव पेठेत जेव्हा राहायचो तेव्हा तिकडे आलेला आहे. आम्ही पर्वतीच्या इथे आमचं अगदी 2 घरं सोडून राहायचो. येस. बरं, मला सांग, स्वानंद आणि तू, असं कोणतं एक हॉटेल आहे जिथे आज बाहेरचं खायचं ना, मग आज इथेच जाऊन खाऊया, असं कुठलं एक स्पेसिफिक तुझं आहे कुठलं हॉटेल वगैरे?
नाही, पण आमची डेझर्टची एक ठरलेली जागा आहे बॉम्बे स्वीट शॉप म्हणून, तर ते आम्हाला प्रचंड आवडतं आणि तिथे आम्ही खायला पण जातो अनेकदा. पण आमची वन ऑफ द मोस्ट फेवरेट जागा आहे ती मुंबईतली. आणि अशा बऱ्याच जागा आहेत, म्हणजे टँजोर आहे, तिथे आवडतं आम्हाला जायला. किंवा पुण्यात अशा खूप टिपिकल ठरलेल्या नाही आहेत. पुण्यात मला वाटतं इतकं कमाल आहे सगळंच फूड कल्चर, कुठेही गेलो तरी ते आवडतंच. राईट. त्याच्यामुळे तिथे तर असं काही स्पेसिफिकली इथेच जातो तिथेच जातो असं नाही. पण मुंबईत आम्ही बॉम्बे स्वीट शॉपला जातो, ते आवडतं आम्हाला. सो आता मी खाण्यावर ताव मारतोय. आता मी खूप गप्पा मारलेल्या आहेत. हो. ओके. पण आता बरं आहे ते. उपवासाच्या नंतर मी येणार आहे पुरणपोळी खायला. आणि तेव्हा माझ्या जागी कोणीतरी वेगळं असणार आहे. स्वानंद असणार आहे तिकडे. स्वानंदलाही पुरणपोळी वगैरे येत नाही आपण ते बनवता. चांगलं दुसरं काहीतरी बनवून घालेल नक्कीच. मला पुरणपोळी नाही, हो, पण तो थोडं दुसरं- कॉन्टिनेंटल काहीतरी छान बनवेल. बघितलं काय? तो तेवढं तरी बनवतो गौतम. अगं बनवलं ना, आता खाल्लंय हिनी तरीही असं बोलतीये बाई, काय करायचं आता हिचं. छान, अगदी सुगरण निघाली पोरगी. धन्यवाद. सो थँक्यू सो मच. मजा आली तुझ्याशी गप्पा मारून. थँक्यू सो Thank you मच. so मला much. पण बरं वाटलं खायला घालून तुला. थँक्यू. थँक्यू.